In last video, we have seen the depreciation and repairs. आपण डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन आणि रिपेअर्स पर्यंत लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जस्ट ओव्हरव्ह्यू घेऊन आपण जो प्रॉब्लेम आहे हा पुढे कंटिन्यू करूया. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ मशीन प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय इकॉनॉमिक लाईफ मीन्स लाईफ ऑफ मशीन. त्या मशीनचं जेवढं लाईफ आहे 10 इयर्स त्याने डिवाइड करायचं आहे. सो 8 लाख प्लस 2 लाख इन्स्टॉलेशन चार्जेस इन्स्टॉलेशन चार्जेस 2 लाख दिलेले आहेत लेस स्क्रॅप व्हॅल्यू सुद्धा दिली आहे 2 लाख. सो 8 लाख प्लस 2 लाख मायनस 2 लाख divided by 10 years. We will get our answer that is 80,000. आता हे पर ॲनम साठी आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे, पण आपल्याला इफेक्टिव्ह मशीन अवर्स इथे दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये. एस्टिमेटेड वर्किंग अवर्स दिलेले आहेत 2000चे. सो आपल्याला वर्किंग अवर्सने डिव्हाइड करायचंय प्रत्येक इथे जे आन्सर येईल डेप्रिसिएशन असेल रिपेअर्स जे आहेत ते किंवा पॉवर या सगळ्यांना 2000ने डिवाइड करायचंय. सो 80,000 डिवाइडेड बाय 2000 आन्सर इज 40,000. देन व्हॉट अबाउट रिपेअर्स? सी एस्टिमेटेड रिपेअर्स 10,000 पर ॲनम. ऑलरेडी त्यांनी अमाऊंट जी आहे ही दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोणतेच चेंजेस नाही आहेत. 10,000 पर ॲनमची अमाऊंट त्यांनी इथे दिलेली आहे. सो आपल्याला फक्त 10,000ला त्या 2000ने डिवाइड करायचं. दॅट इज इफेक्टिव्ह मशीन अवर्स. जे 2000 आहेत त्यांनी डिवाइड करायचंय. सो देन वी गेट 5. नेक्स्ट इज पॉवर. व्हॉट अबाउट पॉवर? पॉवर 2 युनिट्स पर अवर. प्रत्येक तासासाठी पर अवरसाठी 2 युनिट सांगितलेत, 2 युनिट्स ॲट ₹5 पर 10 युनिट्स. आणि पर 10 युनिट्सचे प्रत्येक 10 युनिट्सला त्यांनी अमाऊंट किती दिली आहे तर ₹5. लेट्स सी द वर्किंग नोट. एक वर्किंग नोट आपण बघूया. पॉवर 2 युनिट्स पर अवर म्हणजे प्रत्येक अवरसाठी त्यांनी ऑलरेडी इथे दिलेले आहेत. एका तासामध्ये 2 युनिट्स जे आहेत हे दिलेत. अँड अमाऊंट ₹5 per 10 units. That is why 5 divided by 10. प्रत्येक 10 युनिट्स साठी ₹5 त्याची अमाऊंट आहे, त्याची प्राइस आहे. सो 5 डिवायडेड बाय 10. देन द आन्सर इज 0.5. आणि प्रत्येक तासाला 2 युनिट्स तिथे सांगितले त्यांनी, 2 युनिट्स पर अवर. सो 0.5 इंटू 2 युनिट्स याने मल्टिप्लाय करायचं आहे. 2 युनिट्सनी 0.5ला मल्टिप्लाय करायचं. देन वी गेट द आन्सर 1. हे डिरेक्टली आलंय बिकॉज इथे पर अवर साठी त्यांनी दिलेलं आहे. पर अवर साठी 2 युनिट्स, त्याच्यामुळे इथे बाकी काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. सो 2 युनिट्स पर अवर म्हणून जे 2 युनिट्स आहेत त्यांनी मल्टिप्लाय करायचं. त्याच्या इथे त्यांनी दिलेलं आहे 10 युनिट्स साठी ₹5 त्याची अमाऊंट दिली आहे. 10 युनिट्स जे आहेत त्याची अमाऊंट 5. सो 5 डिवायडेड बाय 10 आन्सर इज 0.5. 0.5 into 2 units we get the answer that is 1. सो इथे आपल्याला ऑलमोस्ट सगळं कॅल्क्युलेशन इथे झालेलं आहे. आता यांची ॲडिशन करायची आहे. मशीन अवर रेट A प्लस B. A मीन्स स्टँडिंग चार्जेस, त्याची टोटल जी आहेत ती A प्लस B. B मीन्स मशीन एक्सपेन्सेस, ते जे आहेत त्याच्यात ॲड करायचे. सो 41 प्लस 40 प्लस 5 प्लस 1. We get our answer. That is 87. मशीन अवर रेट आपला इथे कॅल्क्युलेट झालेला आहे. मशीन अवर रेट 87. इथे आपला हा प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व्ह करून झालेला आहे.